विचार करा, तुम्ही तुमच्या मुलाच्या 11वी-12वीच्या क्लाससाठी किंवा नीट आणि जेईईच्या तयारीसाठी 1-2 लाख नाही तर थेट 4 ते 5 लाख रुपये फी भरली आहे. मुलांचं चांगलं भविष्य घडेल या आशेवर तुम्ही कदाचित कर्ज काढलं असेल किंवा EMI सुरू केला असेल. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं, मुलगा क्लासला जायला लागतो, सगळं कसं अगदी सुरळीत सुरू आहे असं तुम्हाला वाटत असतं आणि अचानक अवघ्या काही दिवसात एक बातमी येते. तुम्ही क्लासच्या इमारतीपाशी जाता तर तिथे दाराला मोठं कुलूप लावलेलं असतं आणि बाहेर एक कोरडी नोटीस चिकटवलेली असते. तुम्ही क्लासच्या मॅनेजमेंटला फोन लावता, नंबर बंद येतो, आजूबाजूला विचारता, कोणालाच काही माहिती नसतं आणि मग हळूहळू तुम्हाला वास्तवाची जाणीव होते की फक्त हा एकच क्लास नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तब्बल 33 ते 60 शाखा रातोरात बंद पडल्यात. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. ही कोणती काल्पनिक चित्रपटाची गोष्ट नाही आहे. ही याच महिन्यात जुलै 2026 मध्ये आपल्या आजूबाजूला घडले. नाव महेश ट्युटोरियल्स. मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेलं हे नाव आज एका भयानक संकटात सापडले. इयत्ता 10वी 12वी आणि महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जवळपास 2,500 विद्यार्थ्यांचं भविष्य आज अक्षरशः वाऱ्यावर सोडलं गेलंय आणि या सगळ्या मागे आहे एका मोठ्या शिक्षण साम्राज्याची दिवाळखोरी. पण हे असं अचानक कसं झालं? एवढा मोठा ब्रँड ज्याच्या देशभरात 250 शाखा होत्या, ज्यांची फी लाखोंच्या घरात होती, तो असा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कसा कोसळला? आपण फक्त बातम्या वाचतो आणि सोडून देतो, पण या घटनेच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. कारण ही फक्त एका कंपनीची गोष्ट नाही, ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची आणि त्याच्या झालेल्या भयंकर बाजारीकरणाची गोष्ट आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. अगदी सुरुवातीला जेव्हा हा व्यवसाय नव्हता तर एका शिक्षकाची धडपड होती. 1984चं साल होतं. महेश शेट्टी नावाचा एक 20 वर्षाचा तरुण लष्करात जाण्याचं स्वप्न पाहत होता, पण काही कारणांनी ते शक्य झालं नाही आणि त्याने मुंबईतल्या एका स्थानिक शिकवणी वर्गात गणिताचे शिक्षक म्हणून काम सुरू केलं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्या काळात त्यांना एका तासाचे फक्त 7.5 रुपये मिळायचे. 4 वर्षे तिथे शिकवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण स्वतःचा मार्ग निवडला पाहिजे. कुटुंबाकडून 5,000 रुपये उसने घेऊन त्यांनी मुलुंडमध्ये नाहूरला अवघ्या 400 चौरस फुटांची एक छोटी खोली भाड्याने घेतली. तिथून खऱ्या अर्थाने महेश ट्युटोरियलचा जन्म झाला. त्यांच्या शिकवण्याची पद्धत एवढी उत्तम होती की अल्पावधीतच शेकडो विद्यार्थी त्यांच्याकडे येऊ लागले. काही वर्षातच वर्षाला 30 लाख रुपयांचा महसूल मिळू लागला आणि नफा तब्बल 60% होता. महेश शेट्टींनी खाजगी शिकवणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. पूर्वी कुणाच्या तरी घराच्या ओसरीवर 8-10 मुलं बसायची, तिथे यांनी मोठ्या व्यावसायिक वर्गाची संकल्पना आणली. पण जसा जसा पैसा येऊ लागला तशी तशी विस्ताराची भूक वाढू लागली. 1992 मध्ये त्यांनी 15 लाख रुपये खर्चून चेंबूरला स्वतःची जागा विकत घेऊन एक शाखा उघडली. पण ती फार चालली नाही आणि ते जवळजवळ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले होते. त्यातून धडा घेऊन त्यांनी ठरवलं की इथून पुढे स्वतःच्या मालकीच्या जागा घ्यायच्या नाहीत, सगळं भाड्याच्या जागेत करायचं. बिझनेसच्या भाषेत याला ॲसेट लाईट मॉडेल म्हणतात. पुढची 20 वर्ष या क्लासने मागे वळून पाहिलं नाही. 2006 पर्यंत महेश ट्युटोरियल्सने एका कॉर्पोरेट कंपनीचं रूप घेतलं. हेलिक्स इन्व्हेस्टमेंट्स नावाच्या कंपनीने तब्बल 32 कोटी रुपये गुंतवून यातला मोठा वाटा विकत घेतला. पुढे 2022 मध्ये MT एज्युकेअर या नावाने कंपनी शेअर बाजारात आली. एका छोट्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आता शेअर बाजाराच्या लिस्टिंग पर्यंत पोहोचला होता. ज्या शिक्षकाने 7.5 रुपये तासावर सुरुवात केली होती, त्याच्या कंपनीच्या देशभरात 250 शाखा उघडल्या होत्या. पण खरी गोम इथेच आहे. जेव्हा एखादी शिक्षण संस्था शेअर बाजारात जाते तेव्हा तिचं उद्दिष्ट फक्त चांगलं शिक्षण देणं राहत नाही. तिचं पहिलं उद्दिष्ट बनतं ते गुंतवणूकदारांना नफा कमवून देणं. आणि इथेच महेश ट्युटोरियल्सच्या अस्ताची बीजं रोवली गेली. तुम्ही विचार करा, शिकवणी वर्गाचा व्यवसाय कशावर चालतो? तो चालतो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विश्वासावर. आणि तो विश्वास एखाद्या कॉर्पोरेट ब्रँडवर नसतो, तो असतो तिथे शिकवणाऱ्या शिक्षकावर. 2018-19च्या सुमारास झी लर्न या मोठ्या कंपनीने MT एज्युकेअर मधले बहुतांश शेअर्स विकत घेतले. हे अधिग्रहण झालं खरं, पण यामुळे संस्थेचा जो मूळ गाभा होता तोच हादरला. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 2019 मध्ये स्वतः संस्थापक महेश शेट्टी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनातून राजीनामा दिला.
महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रजेश ट्रॉटस्की यांनी यावर एक खूप अचूक निरीक्षण नोंदवलंय. ते म्हणतात, महेश शेट्टी हे स्वतः एक उत्तम शिक्षक होते. ते बाहेर पडल्यावर या ब्रँडने त्यांचं मूळ शैक्षणिक मूल्यच गमावलं आणि मग आला कोविड 2019. महासाथीने भौतिक शिक्षण व्यवस्थेचे कंबरडेस मोडले. वर्ग बंद पडले, पण हजारो चौरस फूट जागांचे भाडे आणि शेकडो शिक्षकांचे पगार हे खर्च तर सुरूच होते. याच काळात बाजारात अनेक नव्या एडटेक कंपन्या आल्या. त्यांच्याकडे परकीय गुंतवणूक होती. त्यांनी आक्रमक मार्केटिंग करून बाजार काबीज करायला सुरुवात केली. पारंपरिक क्लासकडे विद्यार्थी येण्याचे झाले आणि कंपनी कर्जाच्या खाईत लोटली गेली. कंपनीने बँकांचे हप्ते थकायला सुरुवात केली. मे 2026च्या एका अहवालानुसार प्रुडन्स, ARC आणि ॲक्सिस बँक यांचं मिळून तब्बल 32 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आणि व्याज कंपनीने थकवलं होतं. याशिवाय त्यांच्या उपकंपन्यांसाठी दिलेल्या सुमारे 24 कोटींच्या गॅरंटीज सुद्धा लागू झाल्या होत्या. जेव्हा कर्ज बुडतं तेव्हा काय होतं? डिसेंबर 2022 मध्ये एका क्रेडिटरने NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा दरवाजा ठोठावला. NCLTने MT एज्युकेअर विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया, ज्याला आपण CIRP म्हणतो, ती सुरू करण्याचे आदेश दिले. कंपनीचं नियंत्रण त्यांच्या संचालकांकडून काढून एका रिझोल्युशन प्रोफेशनलकडे देण्यात आलं. साध्या भाषेत सांगायचं तर डिसेंबर 2022 पासूनच ही कंपनी अधिकृतरित्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत अडकली होती. त्यांचे स्वतःचे ऑडिटर सांगत होते की कंपनीचं आर्थिक आरोग्य अत्यंत खराब आहे आणि ती पुढे चालू शकेल की नाही याची खात्री नाही. आणि आता आपण येतोय या प्रकरणातील सर्वात भयंकर आणि अस्वस्थ करणाऱ्या टप्प्यावर. जर कंपनीला आणि त्यांच्या व्यवस्थापनाला माहिती होतं की आपण डिसेंबर 2022 पासून NCLT मध्ये दिवाळखोरीत आहोत, तर मग त्यांनी जुलै 2026 पर्यंत म्हणजे 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे काय घेतले? त्यांनी पालकांकडून 11वी-12वी साठी 1.8 लाख ते 2.4 लाख रुपये आणि स्पर्धा परीक्षांसाठी 4 ते 5 लाख रुपये फी कशी काय उकळली? संस्कृती जीवन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मगरे, जे स्वतः एका विद्यार्थ्याचे पालक आहेत, त्यांनी हाच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. दिवाळखोरीची प्रक्रिया चालू असताना सुद्धा पालकांकडून EMI द्वारे पैसे घेणं सुरूच होतं. हा केवळ एक व्यावसायिक अपयशाचा भाग नाही आहे, हा थेट विश्वासघात आहे. 7 जुलै 2026 रोजी शाखा प्रमुखांची एक तातडीची बैठक होते आणि 10 जुलैपासून अचानक सगळं कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. कोणतीही पूर्वकल्पना नाही, कोणालाही साधी कल्पनाही दिली गेली नाही. ज्या शिक्षकांच्या भरोशावर हा क्लास उभा होता, त्या शेकडो शिक्षकांचे अनेक महिन्यांचे पगार थकवले गेले. कंटाळून उत्तम शिक्षकांनी राजीनामे दिले, ज्यामुळे क्लासचा उरला सुरला दर्जाही संपला. जेव्हा संतापलेले पालक फी परत मागायला गेले, तेव्हा त्यांना अतिशय थंडपणे सांगण्यात आलं की कंपनीकडे पैसेच नाहीत. पण मग त्यांनी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी पालकांना अकॅडमिक ट्रान्सफरच्या बैठकांसाठी बोलावलं. त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलांना आम्ही दुसऱ्या एका खाजगी संस्थेत अरिहंत अकॅडमीमध्ये प्रवेश देतोय. पण पालकांना फी परत मिळवण्याचा कोणताही पर्याय दिला गेला नाही. आता बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. लाखोंची फी आधीच भरलेली आहे. अशा वेळी पालकांना नाईलाजाने या दुसऱ्या संस्थेत आपल्या मुलांना पाठवावं लागते. पालकांचा संताप साहजिक आहे. आम्ही पैसे एका क्लासला दिले, मग आमच्या संमतीशिवाय तुम्ही आम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये कसं काय ढकलत आहात? अरिहंत अकॅडमीने स्पष्टीकरण दिले की त्यांनी महेश ट्युटोरियल्स विकत घेतलेली नाही. त्यांनी फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातून या भरकटलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या काही शाखांमध्ये सामावून घेण्याची तयारी दाखवली आहे, ज्यासाठी ते अतिरिक्त फी घेणार नाहीत, फक्त उरलेली फी घेतील. पण प्रश्न अरिहंत अकॅडमीचा नाही आहे. प्रश्न महेश ट्युटोरियल्सच्या त्या नैतिक जबाबदारीचा आहे, जी त्यांनी पूर्णपणे झटकून टाकली. कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष केशव अग्रवाल सांगतात की जेव्हा कोणतीही संस्था पैसे घेते आणि आश्वासन दिलेली सेवा देत नाही, तेव्हा तो कायदेशीर भाषेत फसवणुकीचा म्हणजे क्रिमिनल फ्रॉडचा गुन्हा ठरू शकतो. पालक ग्राहक न्यायालयात जाऊ शकतात, पोलिसात तक्रार करू शकतात. पण इथे आणखी एक मोठा अर्थ दडलेला आहे. ही घटना आपल्याला काय सांगते? गेल्याच वर्षी FIIT JEE नावाच्या देशातल्या एका मोठ्या कोचिंग ब्रँडने असंच अचानक आर्थिक कारणं देऊन त्यांच्या अनेक शाखा बंद केल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते हे खाजगी शिक्षणाचं क्षेत्र आता संपृक्त झालंय, म्हणजे सॅच्युरेशन पॉइंटला पोहोचलंय. आज महाराष्ट्रात जवळपास 1 लाख खाजगी क्लासेस आहेत. गल्लोगल्ली नवे क्लासेस उघडत आहेत. जेव्हा एखादा मोठा कॉर्पोरेट क्लास एका चांगल्या शिक्षकाला ओळखतो, तेव्हा तो त्याला भरपूर पगार देतो.
पण जेव्हा तोच शिक्षक नंतर स्वतः क्लास उघडतो तेव्हा मुलं कॉर्पोरेट ब्रँडकडे न जाता त्या शिक्षकाच्या मागे जातात. त्यामुळे मोठ्या कॉर्पोरेट साखळ्यांना आपला अवाढव्य खर्च आणि प्रचंड भाडं पेलवणं शक्य होत नाही. शिक्षणासारख्या अतिशय वैयक्तिक गोष्टीचं जेव्हा फॅक्टरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तो असाच कोसळतो. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा नाही. शाळा आणि महाविद्यालयांवर शासनाचं नियंत्रण असतं, पण या कोट्यावधींच्या समांतर शिक्षण व्यवस्थेवर कोणाचंही नियंत्रण नाही. जोपर्यंत सरकार यावर कठोर नियम आणत नाही, विद्यार्थ्यांची आगाऊ फी एस्क्रो खात्यात जमा करण्याची सक्ती करत नाही, तोपर्यंत असंच सुरू राहील. आज महेश ट्युटोरियल्स आहे, उद्या दुसरं कोणीतरी असेल आणि यात नेहमी भरडला जाईल तो फक्त आणि फक्त सामान्य माणूस, जो आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पैसे साठवतो. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.